नमस्कार मित्रांनो 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारने 2025चा बजेट म्हणजेच अर्थसंकल्प सादर केला. आता या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं? जेव्हा बजेट आलं तेव्हा असं लक्षात आलं की ना कर्जमाफी दिली गेली, ना PM किसान योजनेमध्ये काही बदल करण्यात आले. आता याच्यामध्ये फक्त एक जो बदल करण्यात आला तो जर आपण बघितला, जो लक्षात येतोय तो म्हणजे ते किसान क्रेडिट कार्ड आहे, त्याच्यामध्ये काही बदल सरकारने केलेले आहेत या अर्थसंकल्पामध्ये. आता त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत? किसान क्रेडिट कार्ड जे आहे त्याच्यामध्ये याच्या आधी म्हणजे बजेट येण्याआधी जे जास्तीत जास्त जे कर्ज मिळायचं, किसान क्रेडिट कार्ड जे कर्ज मिळायचं ते 3 लाखांपर्यंत होतं. म्हणजे शेतकऱ्याला जर किसान क्रेडिट कार्डचा वापर करून कर्ज घ्यायचं असेल तर ती जास्तीत जास्त जी रक्कम होती ती 3 लाखापर्यंत होती. आणि त्या रकमेमध्येच या अर्थसंकल्पामध्ये बदल करण्यात आला. म्हणजे आता ज्याच्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल ते शेतकरी जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. म्हणजे 3 लाखाची जी मर्यादा होती ती आता 5 लाख करण्यात आलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त 5 लाख त्यांना याच्यामध्ये कर्ज आता मिळू शकतं.